वर्षाच्या पायाभरणी समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय भाऊ, आपल्या जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मधुभाऊ, दुसरे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय भाऊ, आपल्या पिंपळगाव पोलीस स्टेशनचे एटीआय आदरणीय वर्मा मॅडम, मंचावर उपस्थित असलेले या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक बांधव, पालक, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या सुंदर अशा इमारतीचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि निश्चितपणे या सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण गेल्या वर्षभरापासून या जागेच्या भूमिपूजनाचा प्रयत्न करत असताना काही ज्या अडचणी आपल्याकडे निर्माण झाल्या त्या सगळ्या अडचणींवर मात करत आज अतिशय सुंदर असा सोहळा हा भूमिपूजनाचा आपण या ठिकाणी घेतला, त्याबद्दल खरोखर सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो। ही वस्तुस्थिती आहे की या गावामध्ये या संस्थेच्या बाबतीत दोन पॅनल आहेत, दोन लोक एकमेकांच्या विरोधात आहेत आणि आपण सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये एकमेकांच्या बाबतीत कुठेतरी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न, मग यांचं सरकार असेल तर ते प्रयत्न करतात, त्यांची संस्था असेल तर हे प्रयत्न करतात, परंतु मला असं वाटतं की हे ज्ञान देण्याचं काम या संस्थेच्या मार्फत चालतं। मला वाटतं या सभासदांच्या माध्यमातून ज्याच्याकडे सत्ता आली ती सत्ता मला वाटतं 5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे त्यांना काम करू द्यावं असं माझं या ठिकाणी सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं। जर तुमच्याकडे सत्ता आली तर तुम्ही 5 वर्ष प्रामाणिकपणे काम करावं, यांच्याकडे सत्ता आली तर यांनी प्रामाणिकपणे काम करावं, परंतु याच्यामध्ये तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मग तो शिक्षक अडचणीत येतो, तो विद्यार्थी अडचणीत येतो, ती संस्था अडचणीत येते आणि पर्यायाने आपण दोघेही जण या गावामध्ये बदनाम होतो हे मात्र आपल्याला दिसत राहिलं। म्हणून माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की ज्याची सत्ता असेल त्या सत्ताधाऱ्याने ते काम करावं आणि ह्या बाकीच्या गोष्टी जर का आपण बाजूला ठेवल्या तर निश्चित चांगलं काम आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून करता येईल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। मला दिलीप भाऊंनी थोडंसं सांगितलं की तक्रारदार कोणीतरी असावा, ही खरी गोष्ट आहे, तक्रारदार असावा, कारण त्याच्याशिवाय मग ती कुठलीही संस्था असेल, कुठलीही सहकारी संस्था असतील, याच्या मागे कोणीतरी वास ठेवणारा असावा, नाही तर तो सगळाच अंधा भूमिका आधार मला वाटतं त्या ठिकाणी चालतो। खरं म्हणजे मी नक्की मागच्या काळामध्ये इलेक्शन मध्ये म्हणजे नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी, कारण हे सगळे संस्थाचालक माझ्या विरोधात उभे राहिले आणि त्यावेळेस मी जाहीर केलं होतं की मी या सगळ्या संस्थांमध्ये काय कार्यक्रम चाललेला हा मी सगळ्या शासनापर्यंत मांडेल। अर्थात तरी सुद्धा मला वाटतं मी हा विषय शासनापर्यंत कधीच मांडला नाही, कुणी असेल त्यांनी मांडला असेल, जर मी मांडला तर तो ओपन सांगेल, कारण याच्यात मांडला तर त्याच्या संस्था चालकाचं काही होत नाही, मरतो तो हा गरीब शिक्षक की जो 10 लाख रुपये आपली शेतीबाडी विकून तुम्हाला देऊन टाकलेला असतो, जाते तर त्याची नोकरी आपण घेऊन बसलेलो असतो। त्याच्यामुळे मी तक्रार करायला पुढे गेलो नाही। जे काय झालंय आज गोष्टी आपल्या जळगाव जिल्ह्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या या शिक्षण संस्थांची त्या ठिकाणी SIT लागलेली आहे, चौकशी लागली आहे, सगळ्या शिक्षण संस्थांची मला वाटतं SIT लागलेली आहे। त्या ठिकाणी दिलीप भाऊने सांगितलं की आमची संस्था ही अतिशय क्लीन त्या ठिकाणी निघाली आणि त्यांना अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला नेमकी नोटीस दिली कुणी, तुम्ही खरोखर दिलीप भाऊ तुमचं मनापासून अभिनंदन करतो, पण तुमच्या एका संस्थेमुळे अनेक अशा संस्था आहेत की त्या संस्थांमध्ये अक्षरशः शिक्षकांचा लिलाव केला जातो। गेल्या 2017 पासून या राज्यामध्ये पवित्र पोर्टल चालू झालेलं आहे, पण अशी
एक संस्था मला आपल्या जळगाव जिल्ह्याची दाखवा की तुम्ही राज्य सरकारकडे किंवा शिक्षण विभागाकडे डिमांड केली की आम्हाला इतके शिक्षक अपूर्ण आहे आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला शिक्षक द्या, अशी कदाचित बोटावर बोलते की सुद्धा संस्था आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून या ज्या काही चाललेल्या आहेत या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे की इथे जो बुद्धिवादी आहे, जो खरोखर त्याला श्रम घेतोय, जो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पास झालेला आहे त्याचा नंबर लागत नाही, पण जो वजनाला वजन ठेवतो त्याचा नंबर मात्र लागतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून ही प्रॅक्टिस या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काय संपूर्ण राज्यामध्ये ही चालताना आपण सगळेजण आपल्या डोळ्याने पाहतोय. हरकत नाही, त्या जरी गोष्टी असल्या, पण शेवटी हे उद्याचं भविष्य घडवणारा हा कारखाना आहे. हा एखाद्या कंपनीमध्ये भरती झालेला होत नाही, त्यांनी एखाद्याने काम कमी केलं तर चालेल, पण हा उद्याचं भविष्य घडवणारा हा कारखाना, ही भविष्य घडवणारी व्यक्ती जर का योग्य नसेल तर मला वाटतं उद्याची पिढी ही तयार होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आपण कुठल्याही शिक्षण संस्थेचं जर भूमिपूजन करायला गेलो किंवा कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर आपण सरस्वती मातेचं पूजन करतो. सरस्वती माता हे विद्येचं दैवत आहे आणि अशा ह्या दैवताच्या ठिकाणी आम्ही जर का वेगळ्या मार्गाने असं काही जर करणार असू तर मला वाटतं ही पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही. कारण आज जर का तुम्ही पाहिलं तर एका बाजूला ICSE, CBSE, स्टेट बोर्ड सारखे आपल्याला पॅटर्न पाहायला मिळत आहे. इतकी कॉम्पिटिशन आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही कुठेतरी आमचा टक्का हा आम्हाला घसरताना दिसतोय. म्हणून निश्चितपणे एक चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला मला वाटतं आपण सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. जर चांगलं काम होत असेल या संस्थेमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य जे संचालक मंडळ असतील किंवा त्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील एक चांगलं कार्य करण्याचं काम या ठिकाणी करताय. अनेक अडथळ्यांवर मात करत ते पुढे जाण्याचा प्रयत्न करताय. या संस्थेने निश्चितपणे जे जे काही सरकार आमच्या माध्यमातून लागेल ते देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. या SITच्या माध्यमातून जो काही विषय आहे तो फक्त आपल्या संस्थेचा नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ज्याचं योग्य असेल तो बाहेर येईल, ज्याचा अयोग्य असेल तो चौकशीत अडकेल आणि याला आपण सगळेजण सामोरं जायला पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या पण एक पिंपळगाव गाव हे खरोखर एक आपल्याला आदरपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या पूर्वजांनी ही एक चांगली संस्था या ठिकाणी उभी केलेली आहे. हिची प्रगती आपल्याला ह्या त्याच्या नंतरच्या पिढीला या संस्थेला आपल्याला प्रगतीच्या दिशेने कशी होता येईल याचा प्रयत्न मला वाटतं आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. एकदा इलेक्शन झालं की आम्ही सगळे विषय संपवून जसं ग्रामपंचायतला आपण पाहतो की ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं की संध्याकाळी सगळेजण एकत्रित येतात. मग एकमेव शिक्षण संस्थेचं इलेक्शन असं आहे की इथे एकत्रित येत नाही. तर मला वाटतं इथे सुद्धा इलेक्शन झालं मी तर म्हणतो तर बिनविरोध यायला पाहिजे. जर बिनविरोध होणार असेल तर इलेक्शन संपल्यावर ज्यांना सभासदांनी चॉईस केलं त्यांच्या मागे आपण मला वाटतं खंबीरपणे उभं राहून या संस्थेची वाटचाल एक योग्य दिशेने पुढे गेली पाहिजे. एक चांगल्या पद्धतीचं कार्य या संस्थेत झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला काही करता येणार. पण जे काय आपल्याला आवश्यकता असेल मला आता किती सरांनी सांगितलं की त्यांच्या आश्रम शाळेमध्ये ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. तर ट्रान्सफॉर्मरसाठी आपण संस्थेच्या माध्यमातून मला मागणी करा. एक 2-3 महिन्याच्या आत आपल्याला जो जितीचा ट्रान्सफॉर्मर लागला असेल तो ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी देऊ अशी ग्वाही या निमित्तानं देतो. आमचं धन्यवाद. जय हिंद.